सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 26 जानेवारी 2026. 26/1/26. वा. तर आज आम्ही निघालो एका राईडवरती. सो तुम्ही म्हणत असाल बाई मगाशी अंधार होता, कारण की मगाशी 6:15 वाजले होते, आता 7:15 वाजलेत. एवढं लेट केलं आहे पोरांनी. अभिजित तर रेडी होता 5 वाजल्यापासून. त्याने लेट केलाय. मॅसेज टाकला ग्रुपवर. किती टाकला होता? 5:30. 7:15 झाले आता. लेट मी नाही गेलो रे, यांनी गेलो. आधे घंटे से जैकेट ढूंढ रहा हूँ. ब्लॅक जॅकेट. अरे ईद के लिए रुके थे इसलिए ढूंढ रहा था. सो अजून 2 जण येतात आहेत, त्यांच्यासाठी थांबलोय. ठीक आहे, त्यांना सवय नाही आहे रायडिंगची, पण ते आम्हाला थोडं वेगळं वाटतं. पण आता जाऊया. प्लॅन ऑन आहे आणि वाट बघूया सगळ्यांची. आणि आमची कॉलनी फिनोलेक्स कॉलनी. मस्त. आता इथूनच सनराईज बघायचा आहे, जो की आम्हाला सनराईज बघायचा होता डोंगरावर. तर आज आपल्यासोबत ॲटम आहे, सिम्बा आहे. हां, त्याच्या गाडीचं नाव काय? क्लासिक 350. तर फायनली आम्ही निघालो आहे आमच्या स्पॉटवरती. आलो आत्ता की इथं आम्ही राईड स्टार्ट करतो. तिथून आता हडशीला जायचं आहे. हडशी जास्त लांब नाही आहे, आपलं 70 किलोमीटर आहे. सो आणि नवीन मुलं आहेत आपल्यासोबत, तर आम्ही थोडं मजा करत करत जाणार आहे. सो मस्तपैकी हिंजवडीमधून पार करून आम्ही आलो आहे मानगावाच्या अलीकडे थोडा. आणि आमचा एक स्पॉट होता आधी, की आम्ही जेव्हा छोटे राईड करतो तर आम्ही इथे साहेबामध्ये येतो आणि खाऊन जातो. पण मजा आली. नवीन नवीन मुलं आहेत, थोडं त्यांना सांगतोय कसं काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे मी नाही सांगते, बाकीचं आधी सांगतो. हीच तर मजा असते नवीन नवीन, हीच तर मजा असते नवीन नवीन राईड करण्याची. आणि तिकडे आपला सिम्बा, बुलेट 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 बुलेट. खतरनाक विषय. आता आपण ओळख करून देतो मी तुमच्या सगळ्यांसोबत. अच्छा था ना, जीएसटी कम हो गया था तो रास्ते मिला एकदम कड़क. वापस जा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुछ रहेगा उनका ओवरऑल कॉस्ट बेनिफिट होता है टैक्स. नहीं रे, नहीं ते काय करतात, जीएसटी रिवाइज हो गया ना, उसका रेट है वो 18% कम हो गया ना. 18 नहीं 6-7% कम हो गया. डुबुक के लिखा ये बॉय. 170 रुपये लिटरचं पेट्रोल टाकलं आहे पोरांनी, आणि 5 रुपयाच्या बिस्किटवरती चर्चा करतात. तर हो का, एवढी गरजच नाही आहे. एक नंबर. E20 है मेरा. We have आदेश, बंदा, दाद्या, रीज कर गया.
सो खूप भारी अशी राईड झाली. छोटीशी होती पवनापर्यंत. आमचा हा पवनाचा काहीच प्लॅन नव्हता, पण आम्हाला हाडशीच्या टेम्पलला जायचं होतं. सो आता आम्ही पवनाचं सर्किट कंप्लीट करून परत हाडशीला जाणार आहे. आणि इथं थांबलो आम्ही पवना डॅमला. आणि आपलं तिथं तुंगकेल्ला जो दिसत नाही आहे फॉगमध्ये. तिथे मस्त वातावरण. बॉईज रेडी झालेत पवण्यासाठी. पवनाला पवणार का तुम्ही? पवनाला पवायचं नाही, कायकिंग करूया आपण. कायकिंग करणार आहे? कुठे आहे? तिकडे आहे कायकिंग. कसं वाटतं मग पहिली राईड? थांब दिसणच राजची का? राज. पहिली नाही ऍक्च्युली, त्याच्या गाडीवर पहिली. त्याच्या गाडीवर रे. सो गाईज, माझ्या गाडीवर माझी पहिली राईड आहे. डोळे उघड. भाई तुला बिप करायला लागणार मला अख्खा ब्लॉग अर्धा. मंदार एक नंबर वाटलं मला राव माझ्या गाडीवर. 2-3 वेळेस फुल माझा ना आधीच फुल क्लोज कॉन्टॅक्ट झालेला आहे. बाकी काय एक नंबर होता. इट्स अमेझिंग. वी हॅड अ लॉट ऑफ फन आय गेस. आता मला खूप छान वाटलं. थोडं एक 5 मिनिटामध्ये. तुझं काय चाललंय मेकअप? एक निगेटिव्हिटी गेली मागून. सकाळी सनस्क्रीन लावतोय भैया. पकड मतलब इधर दिखा. सो आता बस बगचोदी चालले. सॉरी, आता फक्त टाइमपास. आणि कायकिंगचा प्लॅन आहे. सो बघू कायकिंग केली तर करतील लोक. आपण तर गोव्याला कायकिंग केलेलं आहे. फॉर्मल क्यों पहन के आया? So this was my first ride with my friends on my beautiful bike, Royal Enfield Classic 350 Commando San. So here I am. So this place is called Pauna Dam. It's basically Pauna Lake. It's a reservoir. Alright, so I'll show you my beautiful bike. Here it is. जीटी पे क्या होता है? राईड आमची चांगली झाली. एकच मिनटं. सो राईड खूप मस्त झाली. हाडशी टेम्पलला आलो आम्ही आत्ता. तिकडे टेम्पल आहे, मला दाखवतो. आम्ही आता कायकिंग करायला जाणार आहे. पोरांना अचानक सुचलं की कायकिंग करू. सो कायकिंग करणार आहे. आणि आपला एक प्रोजेक्ट इथंच झालेला आहे. हे जे आहे ते डोंगरगाव आहे. आणि तिथे आपण एक फार्म हाऊस केला आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी. सो जागा थोडी फेमिलियर आहे आणि भरपूर डेव्हलप झालं आहे. तर जर तुम्हाला इथे यायचं असेल हाडशी टेम्पलला तर फॅमिली ट्रिप म्हणजे 1 डे ट्रिप खूप छान होईल. इथे रस्ते खूप सुंदर केलेत, कारण की आत्ता जे सायकलिंगचं ते इव्हेंट झाला आपला पुण्यामधला. सो त्याच्या कारणाने भरपूर सारे डेव्हलपमेंट पण झाली आहे. भरपूर सारे हॉटेलसुद्धा झालेत. मेन म्हणजे आज 26 जानेवारी आहे, तर आज फुल फॅमिली लोक आलेले तिथं. बघू शकता पार्किंगची पूर्ण सोय. 1 डे ट्रिप करण्यासाठी खूप भारी आहे. आणि आम्ही आत्ता सगळं राईड करून आले. भूक लागले, वडापाव ऑर्डर केलेत. काही लोकांनी हॅपीडेंट ऑर्डर केले.
कसं वाटतं हॅपीडेंट? हॅपीडेंट एकदम स्पायसी वाटतं. स्पायसी वाटतं. हॅपीडेंट सारखं वाटत नाही ना ते आधी, इकडं वेगळं लागते थोडं. त्यांनी जरा हॅपीडेंट मध्ये मसाला जास्त टाकला. मेरे को हैप्पी डेंट पर मेरे को मिल नहीं रहा, मैं रखा किधर है? सो इथे वरतीच आम्ही इथं थांबलोय. झणझणीत मिसळ, पोहे, मॅगी, लिंबू सरबत. पण आम्ही खातो वडापाव, आणि की चालते वडापाव. आणि इथे काय भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की तिथं बघू शकता. जम्पिंग जॅक्स आहेत तिकडं, झिपलाईन तिकडे झिपलाईनचं आहे, आणि मस्त असे पार्किंग आहे, भरपूर आहे. सो तुम्ही येऊ शकता, फॅमिली ट्रिप करू शकता. आता आम्हाला तिथे येऊन छान वाटलं. वारं पण आहे आणि हे ढगाळ वातावरण आहे. सो नाईस. बरं झालं आज आम्ही राईडला आलो. आणि लॉंग विकेंड होता म्हणून आम्ही लांब जाणार होतो, पण ते काही शक्य नाही झालं. सो एक छोटी ट्रिप मजेदार. येणं आणि तेव्हा येणं किती फरक पडतो. तेव्हा असं कारमध्ये गप फॅमिली सोबत यायचं, मंदिरात जायचं, जेवायचं, परत नहीं तो वही है। मैं अपना बता रहा हूँ, मेरे को मजा आया नहीं है। पीछे बैठ के इतना मजा आया, तो आगे बैठ के कितना मजा आया, लेकिन कुछ नहीं। लेकिन तू भी पीछे ही बैठा था, सॉरी आगे कितना मजा आया। आगे बैठ के तो मजा आना ही है। डब्बा आणले. डाएटचं खूप वाट लागले. सगळे डाएटवरती बोर आहेत. राईडचेच थोडं थोडं कमी जास्त होत राहते. चेयर घे ना, ये और जगह नहीं रखना। सो इथं अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आता जे मेन मंदिर तर तिथे आहे. इथे मंदिराच्या बाजूला मस्त तळ आहे आणि बोटिंग वगैरे होते. तर आम्ही आत्ता काही करत नाही, आम्ही कायाकिंगला चाललो आहे. कारण की पोरांना अचानक सुचलं की कायाकिंग करायची, सो आम्ही कायाकिंग करतो आहे. आता बघूया. इथं रोपवे नाही, काहीतरी वेगळं बोलतो ते सुद्धा आहे. इथं साईबाबाची मंदिर आहे, मूर्ती आहे छान पैकी. पुढचेच आपण जाऊया मंदिरात. आत्ता तर काय जमणार नाही आहे. सो बाय बाय. आता आमचं टेम्पल फिरून झालं आणि मध्ये आम्हाला एक लेक दिसले होते. तर त्या लेकमध्ये कायाकिंग, बोटिंग अशा भरपूर काही गोष्टी आहेत. आणि भरपूर सारा क्राऊडसुद्धा येतं. ते तिकीट घर आहे 150 रुपये पर पर्सन. कायाकिंगला अर्धा तास 25 मिनटं म्हणजे तुम्ही फिरू शकता, असं त्याचं सोय. तर मी इथं जाणार नाही, माझी तब्येत जरा खराब आहे. बाकी सगळे जातील. मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवलंच की कायाकिंग कशी करता. आपण तर गोव्यामध्ये कायाकिंग केली आणि तीच खूप भारी होती. इथं पण भारी आहे म्हणा. स्पीड बोट एक नंबर वे. ए तिथं निलायला तिथं बसो. काय सांग, काय स्कीम आहे? Let me see if I'm looking good. तर दादा आपल्याला म्हणत आहेत की 6 लोकांना वेटिंग आहे. खूप वेटिंग आहे. काय किती रुपये तिकीट आहे, काय किती वेळ, काय कसं? 150 रुपये पर पर्सन. साई बोटिंग क्लब. फोन करून आलतो तरी उशीर नाही. म्हणजे पब्लिक बघ ना तू. पब्लिक आहे भारी. अरे म्हणले ना. अरे आज 26 जानेवारी सण आहे भाई आपला. सो चालू आहे आता बार्गेनिंग वगैरे. ठीक आहे. कायाकिंग कोणी कोणी केली याच्या आधी? मैं उदयपुर में की थी, पर ऐसी वाली नहीं की थी, वो मोटर बोट थी. ये थोड़ा अलग एक्सपीरियंस। कायाकिंग और मोटर बोट अलग है. उदयपुर में है ना पानी, उदयपूर लेक सिटी ब्रो. सिटी ऑफ कम टू राजस्थान. सो आता बघूया कायाकिंग वगैरे करूया. अर्धा तास आम्ही थोडं रिलॅक्स करतो. काय रिलॅक्स करतो तेच समजा, पण ठीक आहे. सो आता अर्धा तास वेटिंग आहे आमची. तर आम्ही इथं बसू, जरा चिल रिलॅक्स करतो. कारण की खूप कंटाळा आला आहे आता. आणि गाडी पळून पळून मजा पण आली. अजून गाड्या पळवायच्या. सो ओके. आता बोटिंग वगैरे चालू आहे इथे.
वन डे ट्रिपसाठी कोळवण आणि इकडच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. मेन तर पावसाळ्यात आहे, कारण की आम्ही पावसाळ्यात खूप वेळा येऊन गेलो इथे. खूप भारी आहे आणि आत्ता पण चांगलं आहे विकेंड्सला वगैरे वगैरे. बोटिंग चालू आहे. फर्स्ट टाइम आलोय कायकिंगला. रवि. Hey guys, मैं हूँ kayaking experience. हे गाइस, मैं हूँ आपका दोस्त, आपका होस्ट रवि देवासी. मिलते हैं इस ब्लॉग पे, देखते रहिएगा. तो ठीक है, आज ऐसे मैं बिल्कुल मेरे नहीं दोस्तों करना को है. लेके आया हूँ. भाई बहुत डर लग रहा है, बहुत कैसे तो कर रहा हूँ मैं. हल डुल 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 चल रहे हम लोग. कैसे तो राज को मारना पड़ेगा. अप्रिशिएट है राज. देखो राज, कुछ बोलना है क्या? कुछ नहीं बोल रहा. राज, अगर मैं डूब गया ना बचूंगा नहीं. ये देखो, डर मत देख. वो तो उधर जाने को बोल रहा. माँ कसम. ए राज, अच्छा है तेरे को, स्किल है तेरे में. मैं कुछ करूँगा ही नहीं, बैठा रहूँगा शांति से. राज, ये क्या क्या लग रहा है, कितना फीट गहराई रहेगा, अंदर रहेगा? 30 फीट. फास्ट क्यों ले रहा है राज? राज, कुछ बोलना है क्या? नहीं, फोकस होने लगा. वो भाई मानना पड़ेगा राज तेरे को. फिकर पैड. मैं नहीं कर रहा. रुक रुक, ये बंद करना पड़ेगा. माँ कसम. भाई लाइफ में मतलब थक गए यार एंजॉय करते करते. यार ये दोस्त के साथ किसी नदी के बीच में कायाकिंग करना पड़ रहा है. नदी नहीं, लेक. बहुत मजबूरी है यार, बहुत मजबूरी है. हम दोनों का अच्छा सा हो गया है कायाकिंग. अभी दिखते नहीं हो गए, बट पूरे लेक में 2 ही लोग हैं. एक आदेश और रवि, एक बोट पे, और दूसरे बोट पे दादिया और प्रज्वल बोल रहा हूँ, प्रणव. सो हैविंग फन. मंदार बेचारा अकेला अपने दूसरे काम में बिजी है. पर इतना इंटरेस्टिंग नहीं था जितना मैं सोचा था, बट था. लेक पे मज़ा आ रहा था. और यहाँ आके मतलब थोड़ा बोर हो रहा है. सो आत्ता आम्ही आलो इथं हिंजवडीमध्ये आणि रॉयल धाबाला थांबलो आहे. मस्त थाळी वगैरेचा विषय चालला आहे आमचा. थाळी वगैरे खाऊया मस्तपैकी. रॉयल धाबा. सो आत्ता फायनली आम्ही पोचलो आहे हिंजवडीमध्ये आणि खूप भूक लागली. आम्ही तिकडे जेवलो नाही, कारण की कायाकिंग केली आणि पटपट निघून आलो आम्ही. आणि आता आम्ही एका धाब्यामध्ये बसलो आहे. अच्छा, धाब्यावरती बसलो आहे आणि भरपूर सारे, खूपच भूक लागली आम्हाला. त्यात ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोण कोण आलं रे राईडला? 1 2. तू राईड पे पहिले बार आया ना ऐसे प्रॉपर राईड केले? तू पण आहे ये बस. एक्सपिरियन्स कसा होता सांग. एक्सपिरियन्स रायडिंगचा खूप छान होता. थोडं मोठं नाही. आजचा रायडिंगचा एक्सपिरियन्स खूप छान होता. जो रोड होता तो पण तो सर्टिफाईड ब्लॉगर आहे. पहिल्यांदा ब्लॉगिंग मध्ये आहे का? एक नंबर आहे तो. गाडीचा जो एक्सपिरियन्स, म्हणजे माझी नवीन गाडी आहे, तर त्यामुळे मला जो आनंद झाला आहे गाडी चालवण्यावर खूप छान आनंद झाला. म्हणजे माझी मराठी थोडी वीक आहे म्हणून नाही, नाही. माझी पण पहिली गाडी आहे आणि तो जे बोलतो ते सेम नवीन गाडी आहे आणि पहिली गाडी. सबसे बेस्ट चीज़ क्या था मतलब का रोड्स. एक नंबर. रोड का रोड. मला हे सांगायचे की जे मंदारने दादाने जे ट्रिपचं किंवा रूटचं जे मॅपिंग केलं होतं ते खूप छान केलं होतं. एक नंबर केलं होतं. प्लॅनिंग एक नंबर होती. त्या दोघांसाठी इतना एक्सपेक्ट किया नहीं था. वो एक्सपेक्टेशन से भी ज़्यादा, मतलब क्या बोलूं, मजा आया. रोड्स वगैरह, पानी वगैरह, रोड्स पे जो मज़ा आया ना, एक नंबर मज़ा आ गया. सो असं काही आमच्या राईड, अशी काय आमची राईड झाली सध्या. मजा आली. छोटी राईड खूप दिवसांनी आणि नवीन लोकांसोबत. मी आता आम्ही ऑर्डर केलं आहे इथे पंजाबी थाळी आणि राजस्थान थाळी. तर आल्यावरती मी दाखवतो. मग त्या जागेवरती असं नाही की आम्ही पहिल्यांदा गेलो तर रोड माहिती होते, पण रोड इतके भारी गेले ते सायकल म्हणून की अक्षरशः असं वाटत होतं आपण एकदा कुठल्या तरी दुसऱ्या स्टेटमध्ये आलं. महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढे चांगले रोड भेटले. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. आता खाऊया आणि मग परत येते मी तुम्हाला शेअर करतो. अच्छा. सो हे
पंजाबी थाळी मागवली आम्ही. थाळीमध्ये 3 रोटी, डाळ, चना, पनीर, हां गुलाबजामुन, राईस, कांदा, लिंबू आणि मेन म्हणजे ताक. त्याचं रिएक्शन होत्या मिक्स फिलिंग्स येतो तू. मिक्स फिलिंग आहे प्रॉपर. सो ही राजस्थानी थाली है. एक पापड़, रोटी, अनलिमिटेड कुछ नहीं है इसमें. अच्छा ऐड करा. राईस, गुलाबजाम, डाळ, दही, भेंडी, डाळ. डाळ डबल डाळ कशीच आहे. आता जेवण झालं आहे आमचं. मग अशी विसरलो होतो ब्लॉग करायचं.